कोकणातलो माणूस जगाच्या पाठीवर खळक असंदे. गणपतीक आणि होळी तो कोकणातच गावतलो. चला तर मंडळी, आज मी निघालो कोकणात म्हणजे चिपळूणमधील खरवते गावात शिमगा बघायला. सण वार रीतीभाती हे भारतीय संस्कृतीचे श्वास आहेत असं म्हणायला अजिबात हरकत नाही. भारतीय पंचांगानुसार जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी सण असतोच. शिमग्याचा उगम हा प्राचीन हिंदू परंपरांशी जोडलेला आहे. कोकणातील शिमगा हा केवळ एक सण नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा, परंपरांचा आणि भक्तिभावाचा उत्सव आहे. भारतभर होळी साजरी केली जाते, पण कोकणात हा सण शिमगोत्सवाच्या रूपाने अधिक भव्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ग्रामदेवतांच्या पालख्या, होळी पूजन, संकासूर वध, लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण मानला जातो. जुन्या परंपरेनुसार माडाला नाचवत गावाच्या सानेवर आणतात. पूर्ण जल्लोषामध्ये आनंदामध्ये नाचवत माड सानेवर आणतात. माड नाचवत सानेजवळ आणला जातो. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, सानं म्हणजे नेमकं कुठं? तर जिथं पालखी ठेवली जाते त्या जागेला सान असं बोललं जातं. नंतर माडाची पूजा केली जाते. आता इथं देखील काही लोकांना प्रश्न पडला असेल, आपल्याकडे एकतर मध्ये एक आंब्याची फांदी, जांभळाची फांदी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी झाडाची फांदी अशी फांदी आणून लावली जाते. तर कोकणामध्ये माड सानेजवळ आणून उभा केला जातो आणि काही ठिकाणी गुढीपाडव्याला तर काही ठिकाणी रामनवमीला माड काढून मंदिराच्या कामासाठी वापरला जातो. माडाला दोरी बांधून काठीच्या मदतीने उभा करून त्याला पुन्हा पुजलं जातं. त्यानंतर होळीची पूजा केली जाते. पूजा झाल्यावर होळीला फेऱ्या मारून पेटवलं जातं. जुन्या परंपरेनुसार होळीला पेटवल्यानंतर पालखीला होळीभोवती फिरवून पालखी नाचवतात. पालखी नाचून झाल्यावर तिला मंदिरात आणून ठेवतात. आता आम्ही सगळे चाललोय पालखी आणायला. सर्वच मंडळींनी देवाबरोबर चालायचं. परंपरेनुसार मानाची पालखी मानकऱ्यांकडे आधी नंतर प्रत्येकाच्या घरी जाते.
पालखी घरी आणल्यानंतर पालखीची पूजा केली जाते.